नमस्कार. श्री सत्यनारायण कथा. श्री सत्यनारायण पूजा ही भगवान विष्णूच्या रूपांपैकी एक असलेल्या नारायणाचा आशीर्वाद घेण्यासाठी केली जाते. या स्वरूपातील परमेश्वराला सत्याचे अवतार मानले जाते. सत्यनारायण पूजा करण्यासाठी कोणताही निश्चित दिवस नसला तरी पौर्णिमा किंवा पौर्णिमेच्या वेळी पूजा करणं अत्यंत शुभ समजले जाते. चला तर मग सुरुवात करूया कथेला. अध्याय पहिला. महामुनी ऋषी व्यासजी म्हणाले, फार पूर्वी नैमिषारण्य तीर्थात शौनिकादिक ऋषींच्या 88,000 ऋषींनी पुरणवेत्ते श्री सूतजींना विचारले, हे सूतजी, या कलियुगात वेद आणि शिक्षण नसलेल्या लोकांना भगवंताची भक्ती कशी मिळेल आणि त्यांचा उद्धार कसा होईल? हे मुनिश्रेष्ठा, मला असे काही व्रत किंवा तपस्या सांगा जे केल्याने तुम्हाला अल्पावधीत पुण्य मिळेल आणि इच्छित फळही मिळेल. अशी कथा ऐकायची इच्छा आहे. या प्रश्नावर सूतजी म्हणाले, हे वैष्णवातील आदरणीय, तुम्ही सर्वांनी जीवाचे हित आणि कल्याण विचारले ते मी सांगतो. ती कथा काळजीपूर्वक ऐका. पराकोटीच्या संकटात दुःखापासून मुक्ती मिळावी. प्रत्येकाला कुठल्या तरी ठिकाणी मदत मिळते. भगवंताच्या नामाचा आणि चारित्र्याचा महिमा केल्याशिवाय महाकाली पापांपासून मुक्त कशी होणार? मुनिश्रेष्ठ नारद इतरांच्या कल्याणासाठी सर्व जगात भटकणारे एकेकाळी मृत्यूभूमीवरती पोचले. येथे जन्मलेल्या जवळपास सर्वच मानवांना त्यांच्या कर्मानुसार अनेक दुःख भोगताना पाहून त्यांना वाटले की काही प्रयत्न केल्यास जीवाचे दुःख नक्कीच दूर होईल. असा विचार मनात घेऊन श्री नारद विष्णुलोकात गेले. तेथे श्वेतवर्ण व 4 भुजा असलेले देवांचे ईश नारायण, ज्यांच्या हातात शंख, चक्र, गदा आणि कमळ होते आणि माला धारण केलेली होती, ते पाहून त्यांची स्तुती करू लागले. नारदजी म्हणाले, हे देवा, तुम्ही खूप सामर्थ्यवान आहात. मन आणि वाणीसुद्धा तुम्हाला शोधू शकत नाही. तुम्हाला आरंभ, मध्य, अंतही नाही. सृष्टीच्या निर्गुण स्वरूपामुळे भक्तांच्या दुःखाचा नाश करणारे तुम्ही आहात. मी तुम्हाला नमन करतो. नारदजींची प्रार्थना ऐकून भगवान विष्णू म्हणाले, हे योगीराज, तुमच्या मनात काय आहे? तू इथे कोणत्या कामासाठी आला आहेस? तेव्हा ऋषींमध्ये श्रेष्ठ नारदमुनी म्हणाले, अनेक जन्मात जन्म घेणारे मृत्यूलोकातील सर्व मानव स्वतःच्या कर्मामुळे नाना प्रकारचे दुःख भोगत आहेत. हे परमेश्वरा, जर तुम्हाला माझ्यावर दया आली असेल तर त्या लोकांचे सर्व दुःख थोड्या प्रयत्नांनी कसे दूर होतील ते मला सांगा. भगवान विष्णू म्हणाले, नारद, मानवजातीच्या हितासाठी तुम्ही चांगला प्रश्न विचारला आहे. मी एक व्रत सांगतो, त्याचे पालन केल्याने मनुष्य मोहापासून मुक्त होतो. ऐका. महान पुण्यदाता स्वर्ग आणि मृत्यू या दोन्ही ठिकाणी दुर्मिळ असे व्रत आहे जे मी तुम्हाला सांगतो. श्री सत्यनारायण भगवानाचे व्रत केल्याने मनुष्य या पृथ्वीवरती अनेक प्रकारचे सुख उपभोगून मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त करतो. हे देवा, या व्रताचा नियम काय? फळ म्हणजे काय? हे व्रत यापूर्वी कोणी केले आणि कोणत्या दिवशी करावे हे सविस्तर समजावून सांगा. भगवान विष्णू म्हणाले, नारद, दुःख आणि सर्व प्रकारचे रोग दूर करणारे हे व्रत सर्व ठिकाणी विजय मिळवून देणारे आहे. कोणत्याही दिवशी श्रद्धेने आणि भक्तीने ब्राह्मण आणि बांधवांसह संध्याकाळी सत्यनारायणाची पूजा करावी. नैवेद्य, केळीचे फळ, दूध, तूप, मध, साखर, गूळ आणि गव्हाचे पीठ या भक्तिभावाने घ्यावे आणि त्याचा प्रसाद सत्यनारायणाला भक्तिभावाने अर्पण करावा. नातेवाईकांसह ब्राह्मणांना भोजन अर्पण करावे आणि स्वतः प्रसाद घ्यावा. रात्री श्री सत्यनारायण भगवान यांची गाणी म्हणावीत आणि कथेचे सादरीकरण करावे. अशा प्रकारे जे व्रत करतील त्यांच्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतील. विशेष कलियुगात मृत्यूभूमीत हा एकमेव मार्ग आहे ज्याद्वारे कमी वेळात आणि कमी पैशात महान पुण्य प्राप्त केले जाऊ शकते. इति श्री सत्यनारायण व्रतकथा पहिला अध्याय संपूर्ण. द्वितीय अध्याय प्रारंभ. महान संत सूतजी म्हणाले, हे ऋषीमुनी, प्राचीन काळी ज्यांनी हे व्रत पाळले होते त्यांचा इतिहास तुम्हाला सांगतो. काशीपूर या नगरात एक अत्यंत गरीब ब्राह्मण राहत होता. भूक आणि तहानेने अस्वस्थ होऊन तो सतत दुःखी असायचा. त्याचे दुःख पाहून भगवान एकदा त्याच्याकडे गेले आणि त्याला म्हणाले, हे ब्राह्मण, सतत पृथ्वीवर उदास होऊन का फिरतोस? हे श्रेष्ठ ब्राह्मणा, तुझे दुःख मला सांग, मला ऐकायचे आहे. कष्टांनी वेढलेला तो ब्राह्मण म्हणाला, मी गरीब आहे, भिक्षा मागून पृथ्वीवरती फिरतो. अरे देवा, तुम्हाला यापासून मुक्ती होण्यासाठी मला काही मार्ग
सांगावा. भगवान विष्णू वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन आले होते. ते म्हणाले, हे ब्राह्मणा, श्री सत्यनारायण भगवान हे इच्छित फळ देणारे आहेत, म्हणून तुम्ही त्यांची विधीपूर्वक पूजा करा, जे केल्याने मनुष्य सर्व दुःखांपासून मुक्त होतो. गरीब ब्राह्मणाला व्रताचा संपूर्ण नियम सांगून श्री सत्यनारायण वृद्ध ब्राह्मणाच्या रूपात अंतर्धान पावले. त्या ब्राह्मणाने सांगितलेले व्रत मी नक्कीच पाळणार या निश्चयाने तो घरी गेला, पण त्या रात्री त्याला झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी तो लवकर उठला. भगवान सत्यनारायणाचा उपवास करण्याचा निर्धार करून भिक्षा मागायला गेला. त्या दिवशी त्याला भरपूर पैसे मिळाले. त्यातून त्याने पूजेचे सर्व साहित्य विकत घेतले. मित्र आणि नातेवाईकांसह त्यांनी भगवान श्री सत्यनारायणाचे व्रत पाळले. असे केल्याने तो ब्राह्मण सर्व संकटापासून मुक्त झाला आणि श्रीमंत झाला. तेव्हापासून तो ब्राह्मण दर महिन्याला उपवास करू लागला. जो शास्त्रानुसार भगवान सत्यनारायणाचे व्रत श्रद्धेने पाळतो त्याला सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते. जो कोणी श्री सत्यनारायण भगवानाचे व्रत पाळतो त्याची सर्व संकटापासून मुक्ती होते. अशा प्रकारे भगवान सत्यनारायणांनी नारदजींना सांगितलेले हे व्रत मी तुम्हाला सांगितले. तेव्हा ऋषी म्हणाले, हे मुनीश्वर, जगात हा विप्र ऐकून हे व्रत कोणी पाळले हे आपणा सर्वमुनींनो, हे व्रत पाळणाऱ्या सर्व प्राण्यांची कथा ऐका. एकेकाळी ते श्रीमंत ब्राह्मण मित्र आणि नातेवाईकासह त्यांच्या घरी शास्त्रानुसार भगवान सत्यनारायणाचे व्रत पाळत होते. त्याचवेळी लाकूड तोड्या तेथे आला. काठ्यांचा गठ्ठा डोक्यावर ठेवून तो ब्राह्मणाच्या घरी गेला. तृष्णेने बेचैन झालेल्या लाकूड तोड्याने तो विप्र उपवास करताना पाहिला. तो तहानभूक विसरला. त्याने विचारले की तुम्ही कोणाची पूजा करत आहात? हे व्रत पाळण्याचे फळ काय मला सांगावे. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या श्री सत्यनारायण भगवानाचे हे व्रत आहे. त्यांच्या कृपेनेच माझ्या ठिकाणी सर्व संपत्ती समृद्धी आलेली आहे. ब्राह्मणाकडून या व्रताची माहिती मिळाल्याने लाकूड तोड्याला खूप आनंद झाला. प्रभूंचे पावन असे भोजन करून तो आपल्या घरी गेला. आणि मग दुसऱ्या दिवशी लाकूडतोड करणाऱ्याने मनात संकल्प केला की आज गावात लाकूड मिळून जे पैसे मिळतील त्यातून मी पण हे व्रत करेन. हा विचार मनात घेऊन लाकूडतोड्या लाकडाचा गठ्ठा घेऊन श्रीमंत लोक राहत असलेल्या वस्तीत गेला. त्या दिवशी त्याला भरपूर पैसे मिळाले आणि तेव्हा म्हातारा लाकूडतोड्या खूप आनंदित झाला. सर्व सामान घेऊन, व्रताचं सगळं साहित्य घेऊन तो आपल्या घरी आला. मग त्याने आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना बोलवून विधीपूर्वक देवाची पूजा केली आणि त्या व्रताच्या प्रभावाने त्या म्हाताऱ्या लाकूडतोड्याला धनसंपत्ती प्राप्त झाली. इति श्री सत्यनारायण व्रताच्या कथेचा हा दुसरा अध्याय समाप्त. तृतीय अध्याय. श्री सूतजी म्हणाले, ऋषीमुनी, आता मी आणखी एक गोष्ट सांगतो. प्राचीन काळी उल्कामुख नावाचा एक मोठा विद्वान राजा होता. तो जितेंद्रिय आणि सत्यवक्ता होता. तो दररोज देवळात जाऊन गरिबांच्या दुःखाला पैसे देऊन दूर करत असे. त्याची पत्नी कमळाप्रमाणे सुंदर, मुख आणि सती साध्वी होती. एके दिवशी भद्रशिला नदीच्या काठी दोघे श्री सत्यनारायण भगवानांसाठी विधीपूर्वक उपवास करत होते. तेवढ्यात एक साधू नावाचा वैश्य तेथे आला. त्याच्याकडे व्यवसायासाठी भरपूर पैसा होता. तो वैश्य नदीकाठी नाव थांबवून राजाकडे आला. राजा उपवास करत असल्याचे पाहून त्याने नम्रपणे विचारले, हे राजा, हे काय करीत आहात? मला ऐकायचे आहे. कृपया मलाही समजावून सांगा. महाराज उल्का म्हणाले, हे वैश्य ऋषी, मी पुत्रप्राप्तीसाठी माझ्या मित्र आणि परिवारासह श्री सत्यनारायण भगवंताची उपवास आणि पूजा करत आहे. राजाचे म्हणणे ऐकून साधू नावाचा वैश्य आदराने म्हणाला, मला तुम्ही त्या पूर्ण व्रताची पद्धत सांगा आणि मलाही मूल नाहीत. मला विश्वास आहे हे केल्याने मला नक्कीच मूल होईल. राजाकडून त्या व्रताचा विधी ऐकून तो आपल्या घरी गेला आणि आपल्या पत्नीला संतती देणाऱ्या व्रताबद्दल सांगितले आणि मला मूल झाल्यावर मी नक्की करेन अशी शपथ घेतली. वैश्याने हे शब्द आपली पत्नी लीलावतीला सांगितले. लीलावती भगवान सत्यनारायणाच्या कृपेने गरोदर राहिली. 10व्या महिन्यात तिने एका अत्यंत सुंदर मुलीला जन्म दिला. तेजस्वी पंधरवाड्यात चंद्र वाढावा तशी ती मुलगी दिवसेंदिवस वाढू लागली. त्यांनी मुलीचे नाव कलावती ठेवले. त्यानंतर लीलावतीने आपल्या पतीला आठवण करून दिली. सत्यनारायण व्रत करायचा असल्याची तिने आठवण करून दिली. तेव्हा साधू म्हणाला, हे प्रिये, कलावतीच्या लग्नाला मी हे व्रत पाळणार आहे. अशा प्रकारे पत्नीला आश्वासन देऊन तो व्यवसायासाठी परदेशात गेला. कलावती पितृगृहाची मध्ये वाढत असताना साधूने आपली मुलगी मोठी झालेली तिच्या मैत्रिणीसोबत खेळताना पाहिली. तेव्हा त्याला तिच्या लग्नाची काळजी वाटली. त्याने एका दूताला बोलवणे आणि आपल्या मुलीसाठी योग्य वर शोधण्यास सांगितले. साधू नावाच्या वैश्याची आज्ञा मिळाल्यावर दूत कांचन नगरीला पोहोचला आणि काळजी घेऊन वैश्याच्या मुलीसाठी योग्य व्यापारी मुलगा घेऊन आला.
नमक वैश्य ऋषी आपल्या मित्र आणि नातेवाईकास आनंदित झाले. त्यांनी आपल्या मुलीचे लग्न त्या पात्र मुलाशी केले. दुर्दैवाने त्या लग्नाच्या वेळी सत्यनारायण व्रत पाळायला ते विसरले. यावर श्री सत्यनारायण भगवान फार संतापले. त्यांनी वैश्याला शाप दिला की तुला तीव्र वेदना होतील. आणि मग वैश्य आपल्या कामात गुंतून गेला. आपल्या जावयासह तो व्यवसाय करण्यासाठी गेला. रतनसारपूरवर चंद्रकेतू नावाचा राजा राज्य करीत होता. ते सासरे आणि जावई दोघे चंद्रकेतू राजाच्या त्या नगरीत व्यवसाय करू लागले. एके दिवशी भगवान सत्यनारायणाच्या भ्रमाने प्रेरित झालेला चोर राजा चंद्रकेतूचे पैसे चोरून पळून जात होता. राजाचे दूत आपल्या मागून वेगाने येत असलेले पाहून चोर घाबरला. त्याने शांतपणे राजाचे पैसे वैश्याच्या नावेत ठेवले. जिथे त्याचे सासरे आणि जावई राहत होते ते ठेवले आणि तो पळून गेला. दूतांनी त्या वैश्याकडे ठेवलेले राजाचे पैसे पाहून सासरे आणि जावई चोर आहेत असे त्यांना वाटले आणि त्यांनी त्यांना राजाकडे नेले. राजाने त्यांना तुरुंगात टाकण्याचा आदेश दिला. अशा प्रकारे राजाच्या आदेशाने त्यांना कैद करण्यात आली आणि त्यांची सर्व संपत्ती हिसकावून घेण्यात आली. भगवान सत्यनारायणाच्या शापामुळे त्या वैश्याची पत्नी लीलावती आणि कलावती याही घरात खूप दुःखी झाल्या. चोरट्यांनी त्यांचे सर्व पैसे चोरले. मानसिक आणि शारीरिक वेदना, भूक, तहान यामुळे दुःखी होऊन त्या अन्नाच्या दिशेने एका ब्राह्मणाच्या घरी गेल्या. त्यांनी ब्राह्मण श्री सत्यनारायण भगवानाचे व्रत पद्धतशीरपणे करताना पाहिले. ती कथा ऐकून भक्तिभावाने प्रसाद घेऊन रात्री ती मुलगी घरी आली. आईने कलावतीला विचारले, हे कन्या, आत्तापर्यंत तू कुठे होतीस? मला तुझी काळजी वाटत होती. आईचे म्हणणे ऐकून कलावती म्हणाली, हे आई, मी एका ब्राह्मणाच्या घरी श्री सत्यनारायण भगवानांचा उपवास पाहिला आणि मलाही ते व्रत परिपूर्ण करण्याची इच्छा आहे. मुलीचे म्हणणे ऐकून आईने सत्यनारायणाची पूजा करण्याची तयारी केली आणि आपला पती आणि जावई लवकर घरी परतावेत असे वरदान मागितले. तसेच विनंती केली की हे परमेश्वरा, आमच्याकडून चूक झाली असेल तर आमच्या सर्व पापांची क्षमा कर. या व्रताने श्री सत्यनारायण भगवान प्रसन्न झाले. तो राजा चंद्रकेतूला स्वप्नात जाऊन दर्शन देऊन म्हणाले, हे राजा, तुम्ही ज्या 2 गणरायांना तुरुंगात टाकले आहे ते निर्दोष आहेत, त्यांना सोडून द्या. आणि एवढे बोलून परमेश्वर अंतर्धान पावला. आणि मग सकाळी राजा चंद्रकेतूने दरबारात सर्वांसमोर आपले स्वप्नकथन केले आणि ते सासरे आणि जावई यांना बंदिवासातून सोडवले. येताच त्या दोघांनी राजाला नमस्कार केला आणि राजा हळूवार शब्दात म्हणाला, हे महान लोक, तुम्हाला अज्ञानातून असे कठीण दुःख मिळाले आहे. आता तुम्हाला भीती नाही, तुम्ही मुक्त आहात. यानंतर राजाने त्याला नवीन वस्त्रे परिधान करून दिली आणि घेतलेल्या रकमेच्या दुप्पट देऊन त्यांना सन्मानपूर्वक निरोप दिला. दोघेही वैश्य आपापल्या घरी निघाले. इति श्री सत्यनारायण व्रतकथा 3 अध्याय संपूर्ण. 4 अध्याय प्रारंभ. पुढे सूतजी म्हणाले, वैश्याने प्रवेश सुरू केला आणि तो आपल्या नगरात गेला. तो पुढे गेल्यावर दांडी धारण केलेल्या भगवान सत्यनारायण त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले. हे वैश्य, तुमच्या बोटीत काय आहे? तेव्हा तो गर्विष्ठ व्यापारी हसत म्हणाला, हे दांडी, तुम्ही का विचारता? तुम्हाला पैसे घेण्याची इच्छा आहे का? माझी बोट तर वेलीच्या पानांनी भरलेली आहे. वैश्याचे असे शब्द ऐकून ते भगवान सत्यनारायण म्हणाले, तुमचे वचन खरे होवो, असे बोलून तेथून निघून गेले. दांडी महाराज निघून गेल्यावर वैश्य आपल्या नित्यकर्मातून निवृत्त झाल्यावर बोटीवरती परतला आणि बोटीतल्या वेली पाने पाहून बेहोश होऊन जमिनीवर पडला. शुद्धीवर आल्यावर त्याला खूप दुःख झाले. तेव्हा त्याचा जावई म्हणाला, शोक करू नका, हा दांडी महाराजांचा शाप आहे. आपण त्यांच्या आश्रयाने चालले पाहिजे, तेच आपले दुःख संपवतील. आपल्या जावयाचे बोलणे ऐकून वैश्य दांडी भगवंतापर्यंत पोचला आणि अत्यंत भक्तीने पश्चाताप करून म्हणाला, मी तुम्हाला सांगितलेल्या शब्दाबद्दल मला क्षमा करा, असे म्हणून तो दुःखाने रडू लागला. तेव्हा देव म्हणाले, हे व्यापारी पुत्रा, माझ्या आज्ञेमुळे तुम्हाला वारंवार त्रास होत आहे. तुम्ही माझ्या उपासनेपासून दूर गेला आहात. तो वैश्य म्हणाला, अरे देवा, ब्रह्मा, मी माझ्या क्षमतेनुसार तुमची पूजा करेन. माझे रक्षण करा आणि माझी नावे पूर्वीप्रमाणे संपत्तीने भरून द्या. त्याचे भक्तिमय वचन ऐकून श्री सत्यनारायण प्रसन्न झाले. त्यांची इच्छा पूर्ण केली आणि ते दोघे जेव्हा बोटीवर आले तेव्हा त्यांना बोट पैशाने भरलेली दिसली. त्यानंतर त्यांनी नियमानुसार भगवान सत्यनारायणाची आराधना केली आणि आपल्या साथीदारांसह आपल्या नगरात गेले. जेव्हा ते त्यांच्या शहराजवळ पोचले तेव्हा त्यांनी घरी दूत पाठवला. दूत साधू नावाच्या वैश्याच्या घरी गेला. त्यांच्या पत्नीला नमस्कार केला आणि म्हणाला, तुझा पती आपल्या कबिल्यासह या शहराजवळ आला आहे. लीलावती आणि तिची कन्या कलावती त्यावेळी परमेश्वराची पूजा करत होत्या. दूताचे म्हणणे ऐकून ऋषीपत्नीने अत्यंत आनंदाने भगवान सत्यनारायणाची पूजा केली आणि ती म्हणाली, मी माझ्या पतीला भेटायला जात आहे. मुली, तू पूजा पूर्ण कर आणि लवकर ये.
पण कलावती पूजा आणि नैवेद्य सोडून पतीला भेटायला गेली. पूजा आणि प्रसादाची अवज्ञा केल्यामुळे भगवान सत्यनारायण क्रोधित झाले. त्यांनी पतीला नावेसह पाण्यात बुडवले. पती न मिळाल्याने कलावती रडत जमिनीवर पडली. हे भगवान, अज्ञानामुळे झालेल्या पापासाठी कृपया मला किंवा माझ्या कुटुंबाला क्षमा करा. त्यांचे असे शब्द ऐकून भगवान सत्यदेव प्रसन्न झाले. आकाशवाणी झाली, हे वैश्य, तुमची मुलगी माझा प्रसाद टाकून आली म्हणून तिचा नवरा गायब झाला. ती घरी गेली, तिने प्रसाद घेतला आणि परत तिला तिचा नवरा नक्कीच मिळेल. आकाशवाणी ऐकून कलावती घरी पोचली, प्रसाद घेतला. मग तिने येऊन आपले पाहिले असता तिला तिचा पती पूर्वीच्या रूपात सापडला. तिला खूप आनंद झाला. त्यानंतर साधू वैश्य यांनी आपल्या मित्र आणि नातेवाईकांसह सत्यदेवाची विधिपूर्वक पूजा केली. या जगातील सर्व सुखांचा उपभोग घेतल्यानंतर शेवटी त्यांना मोक्ष प्राप्त झाला. श्री सत्यनारायण व्रताच्या कथेतील 4था अध्याय संपूर्ण. पंचम अध्याय. सूतजी म्हणाले, हे ऋषीमुनींनो, आणखी एक गोष्ट सांगतो, तुम्ही सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. तुंगध्वज नावाचा एक राजा प्रजेची नेहमी काळजी करत असे. भगवान सत्यनारायणाचा प्रसाद सोडल्याने त्यांना खूप त्रास झाला. एकदा राजा जंगलातील वन्य प्राण्यांना मारून एका वटवृक्षाखाली आला. तेथे त्यांनी त्याचे मित्र आणि नातेवाईक श्री सत्यनारायणजी यांच्यासह गोपाळाची भक्तिभावाने पूजा केली. पूजा करताना पाहिले, परंतु राजाला पाहूनही अभिमानामुळे तो तिथून गेला नाही आणि सत्यदेवांना नमस्कारही केला नाही. गोपाळांनी देवाचा प्रसाद त्यांच्यासमोर ठेवल्यावर तो प्रसाद सोडून तो राजा आपल्या नगरात निघून गेला. त्यामुळे त्याचे संपूर्ण राज्य नष्ट झाले. हे सर्व सत्यदेवांनी रागाच्या भरात केल्याचे त्यांना समजले. मग तो पुन्हा जंगलात आला आणि गोपाळाजवळ गेला आणि विधिपूर्वक पूजा करून प्रसाद घेतला. नंतर सत्यनारायणाच्या कृपेने सर्व काही पूर्वीसारखे झाले आणि दीर्घकाळ आनंद उपभोगल्यानंतर त्याला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त झाला. भगवान श्री सत्यनारायण यांच्या कृपेने जो व्यक्ती हे दुर्लभ व्रत पाळेल त्याला धन आणि धान्याची कमतरता भासणार नाही. मुक्त होतो आणि कैदी निर्भय होतो. निपुत्रिकांना संतती प्राप्त होते आणि सर्व इच्छा पूर्ण करून तो स्वर्गात जातो. आता हे व्रत ज्यांनी पूर्वी पाळले होते त्यांच्याबद्दल जाणून घ्या. शतानंद नावाच्या वृद्ध ब्राह्मणाने सुदामाच्या रूपात जन्म घेतला. श्रीकृष्णाची पूजा आणि सेवा करून स्वर्ग प्राप्त केला. उल्कामुख नावाचा राजा दशरथ राजा झाला आणि श्री रंगनाथाची पूजा करून त्याला मोक्ष प्राप्त झाला. साधू नावाच्या वैश्याने आपल्या पुत्राला कर्वातातून फाडून पवित्र आणि सत्यनिष्ठ राजा मोरध्वज बनून वैकुंठ निवास मिळवला. महाराज तुंगध्वज स्वयंघोषित मनु झाले. अनेकांना भगवंताच्या भक्तीत लीन करून त्यांनी वैकुंठधाम प्राप्त केले. लाकूडतोड करणारा पुढच्या जन्मी गुहा नावाचा निषाद राजा झाला. त्याने रामाच्या चरणांची सेवा केली आणि त्याचे सर्व जन्म सजवले. श्री सत्यनारायण व्रताच्या कथेचा हा संपूर्ण 5वा अध्याय समाप्त. श्री सत्यनारायण महाराज की जय.